नाशिकमधल्या मालेगावसाठी आजचा दिवस खरोखरच खूप वेदनादायी ठरलेला आहे, कारण आज एका दिवसात किंबहुना आजच्या 12 तासात 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। हे दोनही शेतकरी तरुण आहेत आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे। खरं तर मालेगाव तालुक्यामध्येच कर्जमुक्तीसाठीची विरोधकांची संघर्ष यात्रा पोहोचलेली असतानाच ही घटना घडली आहे। मालेगावच्या वाकी गावात कर्जबाजारीपणाला कंटाळून मनोज सावंत या शेतकऱ्यानं शेततळ्यात उडी मारून जीवन संपवलं। तर निंबायतीमधल्या राकेश शेवाळे या तरुणानं सुद्धा कर्जाचा भार सहन न झाल्यामुळे झाडाला गळफास घेत मृत्यूला कवटाळलंय। मनोजवरती 80,000 तर राकेशवरती 60,000चं कर्ज होतं। दरम्यान संघर्ष यात्रेच्या नेत्यांनी या दोनही शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। या दोनही कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। ज्या कर्जमाफीची किती गांभीर्य आहे हे आपण समजू शकता। म्हणजे ही काही राजकीय भावनेतून ही भूमिका अजिबात नाहीये। आपण पाहतोय गरीब कुटुंबातले सावंत कुटुंब जे आहे ते आपण पाहिले त्यांची अवस्था काय आहे। लाख रुपयासाठी माणसाला स्वतःचा जीव गमवावा लागत आहे आणि अशा निराश अवस्थेमध्ये आज शेतकरी आहे। शासनाला काहीतरी पाझर फुटला पाहिजे, शासनाला काहीतरी वाटलं पाहिजे की अशा अवस्थेमध्ये तातडीने काहीतरी निर्णय कर्जमाफीचा घ्यावा। हा कुठलाही राजकीय मागणी नाही, राजकीय क्रेडिट सुद्धा आम्हाला यामध्ये काय घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही। पण हे काय चाललंय काय राज्यामध्ये, गांभीर्य सरकारला आहे की नाही।